नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग. एरवी ज्ञान पुढे जालिया, अज्ञान जाणवे धनंजया. जे ज्ञान नव्हे ते अपैसया, अज्ञानची. ज्ञानेश्वरीतील अध्याय 13, ओवी क्रमांक 654. ज्ञानाची 18 लक्षणं तळहातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी रसाळपणानं स्पष्ट करून सांगितली. त्यानंतर त्यांनी अज्ञान लक्षणाचं देखील वर्णन विस्तारानं केलं आहे. वास्तविक अज्ञानाविषयीचं विवरण वेगळेपणानं करण्याचं कारणच नाही. कारण जे ज्ञानाच्या कक्षेत येत नाही ते अज्ञानच नव्हे काय. दिवस मावळल्यानंतर रात्रीशिवाय दुसरं काय येणार. त्याप्रमाणे ज्ञानाचा दिवस संपला की खाली राहते ती अज्ञानाची अंधेरी रात्र. त्याप्रमाणे जे ज्ञान नाही ते अज्ञानच आहे. पण अनिष्ट गोष्टींचा त्याग करणं सोपं व्हावं म्हणून अज्ञानाची लक्षणं देखील गीतेमध्ये दिलेली आहेत. तीच लक्षणं ज्ञानेश्वरांनीही मार्मिकपणानं मांडली आहेत. अज्ञानी माणूस कसा असतो? तो गर्वानं फुगून जातो. आपल्या पुण्यकर्माची दवंडी पिटवून मान्यता मिळवतो. जगाला पीडा देतो. दुःखानं दडपून जातो. प्रामाणिकपणाचं ढोंग करतो. गुरुशी कृतज्ञपणानं वागतो. मनाला सैराट सोडतो. जन्मभर उपभोगांच्या मागे लागतो. गर्व बाळगतो. दुसऱ्याचा मत्सर करतो. प्रपंचात गुंतून राहतो. एकांताचा कंटाळा करतो. लोकांना फसवतो आणि आत्मज्ञानाकडे चुकूनही वळत नाही. अशी ज्ञानेश्वरांनी ही अज्ञान लक्षणं ज्ञानेश्वरीमध्ये सविस्तर सांगितली आहेत. दैवी संपत्तीप्रमाणे आसुरी संपत्तीचं देखील वर्णन ज्ञानेश्वरांनी जसं विस्तारानं केलं तसाच प्रकार इथे झाला आहे. ज्ञानलक्षणाबरोबर अज्ञानाची लक्षणं सुद्धा त्यांनी अनेक दाखले देऊन स्पष्ट केली आहेत. समर्थ रामदासांनी जशी मूर्ख माणसाची लक्षणं सांगितली आहेत तशीच ज्ञानेश्वरांनी देखील अज्ञानी माणसाची लक्षणं विस्तृतपणानं दिलेली आहेत.